उद्धव ठाकरेंच्या पद्धतीनं टीका करतायत, कडीपत्ता म्हणतायत, शिवसेनेच्या मंत्र्यांना आमदार आरोप करतायत की बोगस मतदारांचा सोडवड झालेला आहे, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. मात्र आता सत्तेमधलेच जे आहेत रावसाहेब दानवे यांनी आरोप केला आहे की तुमच्या पक्षातले अब्दुल सत्तार जे आहेत ते बोगस मतांमुळे निवडून आलेले आहेत. कसं बघता याकडे? हे बघा, आता आरोप करायचे म्हणल्यानंतर काही आरोप करता येतात. आता ते वैयक्तिक पातळीवर रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार साहेबांचं या ठिकाणी चालू आहे. मला असं वाटतं की आता त्यांनी समजून घ्यावं, दोघंही मोठे आहेत की सत्ता पक्षातले दोघंही आहोत, त्यांना दोघाला वरिष्ठ लोकांनी समज दिली पाहिजे दोघाला. परंतु ही सल का त्यांच्या मनात कायम आहे का खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण हरलो म्हणून? आपण त्यांनी समजून घेतलं पाहिजे, जखमा भरत असतात. यावेळेस जखम झाली, भरून जाईल, पुढे तर काहीतरी चांगलं होईल. जर पुढे हेच काच असेल तर त्यांनी हे करावं पुढचं. मग परंतु जालन्याची महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे. आता त्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असणार? कारण की भाजपमध्ये जे आता आहेत तिथंचे माजी आमदार ते मात्र सातत्याने एकला चलोरेचा नारा नाही, मुळीच नाही. भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा आमचा प्रस्ताव गेल्यानंतर त्यांच्याकडून सुद्धा डिमांड्स आलेली की युती करू. ठीक आहे, आता मागणी एवढी जास्त आहे, त्यांच्या पक्षाकडे मागणी आहे, आमच्या पक्षाकडे मागणी आहे. त्यामुळं ती कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण करायची असेल तर सर्व पक्षाला वेगवेगळा निर्णय घ्यावा लागेल. एकनाथ शिंदे आमदारांना वेळ देणार आहे, पुढचे 2 दिवस आमदारांसाठी स्वतः ते भेटणार. 100% त्यांनी अशा सूचना आम्हाला केलेल्या आहेत की विभाग वाईज सर्व आमदारांशी चर्चा करायची, 1 to 1 चर्चा करायची, या संदर्भामध्ये बोलणं झालं. महापालिका निवडणूक गुड मॉर्निंग. तर मग भाजप जे आहे ते शिवसेनेला बघा कशी वागणूक देईल, त्यांना एकटं सोडेल, शिवसेनेचा वापर करून घेईल. ठीक आहे सर. नाही, असे आहे वावडे आहेत, असं काही फार होणार नाही. सर्व तिन्ही पक्ष म्हणून चांगलं सहकार चालवतात. चला.